आपण चहा बनवायलाच कोणी सांगितलं होतं तुला? आम्ही अरे हळू सांभाळून बघू बघू बघू. एक काम कर, थंड पाण्याखाली हात धर, नाहीतर बर्फ आहे का? बर्फ बर्फ लाव. ए नाही, सगळ्यात बेस्ट टूथपेस्ट लाव, फोड नाही येणार. लाव लाव. तुला आत यायला कोणी सांगितलं? चल बाहेर हो, बाहेर हो. अरे तुला भाजलंय ना म्हणून आलो. नाही काही एवढं काही नाही झालंय. जराच भाजलंय तरी एवढी कळवळली, कमाल आहे. एवढंच भाजलं तरी एवढा ड्रामा. हा उकळता चहा आहे ना जो घशात होते. निघ बाहेर. जातो जातो. बाहेर जाऊन टपरीवर चहा प्यायला असतं ना, बरं झालं असतं. निदान तो टपरीवाला प्रेमाने तरी चहा देतो. 5 रुपये घेतो कटिंगचे, पण इन्सल्ट नाही करत. थांब, चहाला कड येतोय, देते चहा. आणि चहा सोबत खायला बिस्किट हवी असतील तर ती वरच्या डब्यातून स्वतः काढून घे आणि बाहेर जाऊन खा. बिस्किट पक्का ना? नाही नंतर म्हणजे आमची बिस्किट खाल्ली, खादाड फुकटे. तुला खायची असतील तर खा. तू नाही खाल्लीस तर मला काही फरक नाही पडणार. नाही नाही नाही, भूक लागली म्हणजे आमच्या नंदूला भूक लागली, त्याच्यासाठी बिस्किट लागतील. कुठे आहेत बिस्किट? कुठला डबा? वरचा डबा बघ, डावीकडून दुसरा. डावीकडून दुसरा. ओके. ऐक, तुमच्या घरात उंच माणसं राहतात काय? काय आहे? मूर्ख आहेस का? पिठाचा डब्बा कोणी काढायला सांगितलं तुला? अरे तूच बोलली ना, डावीकडून दुसरा डब्बा. अरे बिंडो का, डावीकडून दुसरा म्हणजे तुझ्या डावीकडून नाही, तर डब्याच्या डावीकडून दुसरा. अरे मग तसं सांगायचं ना, नाही ते लिहून ठेवायचं डब्यावर कशात काय ठेवलंय ते. शटअप, जस्ट शटअप. तू निघ बरं, निघ घरातून बाहेर निघ. सगळं पीठ सांडवलंय. हे तुम्हाला दात काढायला काय झालंय रे? चहा झाला काय? थोडा थोडा द्या. चहा? चहा हवाय तुम्हाला? आता काही चहा वगैरे मिळणार नाहीये. जा निघा इथून. चहा केलाय ना तो मी सगळ्यांना आजूबाजूला वाटेल, पण तुम्हाला एक घोट देणार नाही. निघा. तू काय बघत बसलायस? निघ. हा जातो ना. बिंदू कुठला? काय केलंय गोरबोर? वस्तर्या होणाऱ्या वहिनी जरा जास्त स्ट्रिक्ट आहेत नाही? तेवढ्या गोष्टीवरून गावतात रे. परत जर वहिनी बोललास ना, सगळे दात घशात घाले ना त्या कांगून ठेवतोय. सारी ये भावा, तू किती बी चिडलास, आमचे दात घशात घातलेस, आमच्या जिभा छाटून टाकलास ना, तरी सत्य लपत नसतं भावा. अरे तू तिच्या प्रेमात पडलास हे सरळ सरळ दिसतंय. असलं काय नाही वस्तर्या. असलं काय नाही, तसलं काय नाही, सगळेच बोलत असतात. पिक्चर मधला हिरो नाही काय, सुरुवातीला प्रेम होतं तेव्हा काय म्हणतो, नाही आमचं असं काय नाही आहे, आमची दोस्ती आहे, आमच्या मनात प्रेमाच्या भावना नाही. पण जेव्हा तिच्यावर प्रसंगी येतो ना, तेव्हा जातोच ना आकाश पातळ एक करून तिच्या मदतीला. बरोबर आहे काय बरोबर आहे? हे सगळं पिक्चर मध्ये होतं, रिअल लाईफ मध्ये नाही होत. रिअल लाईफ मध्ये होतं भावा, रिअल लाईफ मध्ये होतं भावा. तू प्रेमात पडलायस तुला कळत नाहीये. चुप चुप. चिडचिड होते तुझी, चिडचिड होते भावा. प्रेम लपवताना एका प्रियकराची अशी चिडचिड होते. ती बरोबर बोलला. काय बरोबर बोलला? प्रेम म्हणजे काय माहिती तरी का तुम्हाला लोकांना? आणि मला चाललंय शिकवायला. असे मला माहितीये प्रेम म्हणजे काय. प्रेम म्हणजे ना, आपल्या एखाद्या गोष्टीवर प्रेम झालं ना, आणि मग ती गोष्ट आपल्याला हवीशी वाटणं, अरे त्याला म्हणतात प्रेम. आता माझंच उदाहरण घे ना, मला खाण्याचं वेळ आहे, खाण्याशिवाय ना मला काहीच सुचत नाही, अरे त्यालाच म्हणतात प्रेम. हे भावा, याचं प्रेम खादाड आहे. प्रेम कसं असावं? केस आणि कैची सारखं.
दोघं बी एकमेकांसाठी बनलेले. डोक्यावर हात नको मारू भावा. मी तुला सांगतो प्रेम म्हणजे काय आहे ते. आता तू इथून घरी गेलास आणि सारखा तिचाच मनात विचार आला ना, तर समजून जा तू तिच्या प्रेमात पडलायस. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जर तिचाच तुला भास झाला तर समजून जा तू तिच्या प्रेमात पडलायस. कधी कधी ती तुला गरम गरम चहा आणून देईल, कधी कधी मस्त नाश्ता आणून देईल, जिथे तिथे तुला तीच दिसेल. तेव्हा समजून जा तू तिच्या प्रेमात पडलायस. ती तुझ्यापासून दूर गेली आणि तुला वाटत राहिलं की तिने तुझ्याकडे पलटून बघावं आणि तू तिला पलट 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 म्हणालास आणि ती पलटली, तर समजून जा ती पण तुझ्या प्रेमात पडली. बाबा ती समोर आली आणि तुझ्या दिलाची धडकन वाढली तर समजून जा तुझ्या मनातील प्रेमाच्या तारा तिच्या प्रेमासाठीच वाजतायत. टन 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 टन. पटकन देईन ना अशी, सगळ्या तारा तुटतील तुझ्या. झालं सगळं तत्वज्ञान झाडून. हा, हे असल्या भंपक गोष्टींवर माझा विश्वास नाही, समजलं? चला कलटा कलटा इथून चला. ये भावा तू आम्हाला कळटवशील रे, पण तुझ्या मनात ज्या प्रेमाच्या भावना आहेत त्यांना कसा कळटवशील? दाखवू कसं कळतोय? हा आले मला प्रेम शिकवायला, मी आणि प्रेमात पडणार त्या इडली सांबारच्या. इम्पॉसिबल आहे. अयो श्रद्धा, बरं झालं बघ तू भेटलीस ते. नाही आणि मला तू सोडलंस ते रिक्षावाले यायलाच तयार नव्हते. तू गाडीवरून सोडलंस ते बरं झालं. थँक्यू. हा ए अम्मा मावशी, मी तुझी मुलगी आहे ना, मग थँक्यू काय म्हणतेस ग? बरं, थँक्यू नाही बोलत. चल तुझ्यासाठी अप्पम बनवतो. हा चालेल. अयो हे काय आहे? पाणी पाणी आणि हे पीठ आहे कसलं? शक्ती, ए शक्ती, अयो शक्ती, काय आहे? घरात काही भूकंप वगैरे झाला का काय? भूकंप नाही, हिच्या शिवाचा प्रताप आहे हा. त्याला म्हंटल होतं बिस्किटाचा डब्बा काढ वरतून, तर त्याने चुकीचा डब्बा काढला आणि सगळं पीठ डोक्यावर रिकामं करून घेतलंय. आता त्याला कसं माहिती की आपल्या घरात कुठे काय ठेवलंय ते? अगं पण साधं उजवट आवा तर कळतं ना. एक नंबरचा ढ आहे तो ढ. हे बघ शक्ती, तू त्याच्या नावाने शंख वाजवू नको. हा, तू बाजूला हो बघ. मी करते, मी पुसते बघ पीठ. तू बाजूला हो. तू थांब मम्मा, तू दमून आली असशील, तू निवांत